पब्लिक आज डायरेक्ट सुरू करतो. तर राम कृष्ण हरी पब्लिक, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉग मध्ये. तर बघा आपण आलो डायरेक्ट शेतात सकाळी सकाळीच, कारण की आपला काल बघा तो ऊस आपण विसरीला होता, तर तो आज आपल्याला दाबायचा होता. तर मग आलो भाऊ सकाळी सकाळीच आपण डायरेक्ट शेतामध्ये आलो. तर पहिलं आपलं नारळ बिरळ फोडून घेतलं. इथं आलो मग नारळ बिरळ फोडून घेतलं, पूजा करून घेतली. काय राहिलं होतं आथरायचं ते आथरून घेतलं. मग बघा असं आथरीला ऊस. मग बघा घेतले कोयते आपल्या हातात आणि लागलो ना भाऊ डायरेक्ट मग तुकडे करायला लागलो. दर कोयता का टाक 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 घ्यावा लागत मारून. मग तुकडे बिकडे मारले, 2 घंटे तुकडे केले आपण. मग आपले गाण्या बहीण ते खत शिपत होते सरीमध्ये, कारण की लावायचे पहिलं सरीवर खत टाकावं लागत असतं म्हणजे ऊस चांगला निघत. मग त्यानंतर बघा शिरूभाई आले. शिरूभाई वाटलं दुसरंच काय ऐकून ते पाहा लागले कॅमेऱ्याकडे आलं. बरं ते झालं. मग त्याच्यानंतर बघा आपण पोराला वाटलं दक्षिणाला मोठे ठेवतील काय कोण शिरूभाऊ, पण त्याने ठेवले भाऊ 51 रुपये. तर ते काय नाही, त्या मान असतो एक ठेवायचं काही. पण मला वाटलं कोणी बघितलंच नाही काय कोण. म्या गुपचूप घातले हो खिशात, म्हणलं दखला संध्याकाळचा खर्च आपला. अरे बा पण काय भाऊ सगळ्याच्याच नजरा त्याच्यावर. सगळे म्हणे 10,000 रुपये घेऊ म्हणे वाटून. म्हणलं बर बाबा आता तुम्ही म्हणतो तसं. मग घेतले ना भाऊ. मग तिथून आलो पुढं. मग पुढं बघा पाणी बिनी चालू केलं. बघा मग चालू केलं त्याला सरीला पाणी लावून दिलं. तर मग आपला गाण्याबाई जसं काय धरून आणलं तसं उभा राहिला गाण्याबाई. मग त्यानंतर बघा केली आपली सुरुवात. मग दाबायला टिपरू. बघा मग असं आम्ही ऊस दाबितो. बघा तुमच्याकडे सांगा कमेंट करून कसा ऊस लावते म्हणून भावांनो. तुमच्या लोक व्हिडिओ आला असलं तर येतो. आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला, कारण की घेतोय थोडी मेहनत. जमत नाही आपल्याला काही, येड्यामुड्याचा बाजार आहे आपला. त्याच्यामुळे बघा मग आता कारण की हे काम बी सोपं नाही बरं का. ऊस दाबणं कंबर आउट होऊन जातं बरं का माणसाचं या ऊसाने. हे दाबू बघा वाकूनच दाबावं लागतं. ही तर कडतं ती कड डायरेक्ट थांबता येत नाही माणसाला कुठं मधात. मग त्याच्यानंतर बघा आपला गावचा डॉन संध्याकाळी आलो घरी. ते दाबणं झाल्यानंतर मग आपलं डॉन विठ्ठल भाईला काय सुधराना भाऊ. विठ्ठल भाऊ डायरेक्ट रॉंग होता. मग विठ्ठल भाऊला काय 2 शब्द ज्ञानाचे पाजित होतो मी, तर त्यांनीच मला ज्ञान पाजिलं. काहीच करता येईना मला. बरं मग आजच्यासाठी एवढंच. मग भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हाय का थोडंफार त्याचं रामकृष्ण. ऐकून तो इतकं लिमिटमध्ये जाईल 90 क्वार्टर माळ घातली होती तुला इतकं भारी येतं. तू इतक्या ज्ञानाच्या गोष्टी पाहिजे लोकांना. रंग प्रवास जाऊ